नमस्कार मित्रांनो, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे. राजकारणातील ताई आणि दादा म्हटलं तर सुरुवातीला दोन नावं पुढे यायचे. ताई म्हटलं तर सुप्रिया सुळे आणि दादा म्हणलं तर अजित पवार. मात्र अलीकडे अनेक ताई आणि अनेक दादा राजकारणामध्ये बघायला मिळत आहेत. त्यांची तशी चर्चा होती. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. मी नागपूरमध्ये आहे. याच ठिकाणी विधान भवनमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि ताई आणि दादा हे नाव घेण्याचं कारण देखील असंच आहे की ताई म्हटलं की अलीकडे जे वेगवेगळ्या पद्धतीने महिला राजकारणी आहेत त्यांचे नाव घेतले जात आहेत. पण हा विषय जो मी बोलतोय तो विषय याला अनुषंगाने आहे की एका ताईमुळे एक दादा सध्या अडचणीत आलेला आहे. ती ताई म्हणजे चित्राताई वाघ. हे हिवाळी अधिवेशनासाठी येत असताना त्यांनी त्यांचे दादा आमदार प्रसाद लाड यांचं चार्टर्ड जे फ्लाईट आहे ते त्या ठिकाणी वापरलं आणि त्याचे फोटो जे आहेत समाज माध्यमावर टाकले आणि ते प्रचंड व्हायरल झाले आणि त्याची चर्चा सुरू झाली. त्याची चर्चा सुरू झालेलीच असताना चित्रा वाघ यांनी त्यांचे जे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत त्यावरून ते डिलीट केले. मात्र ते तोपर्यंत व्हायरल झालेले होते आणि त्या अनुषंगाने सकाळी जर बघायला मिळालं तर या अधिवेशनाच्या ठिकाणी त्याची जोरदार चर्चा झालेली आहे. ताईच्या त्या फोटोमुळे त्यांचे जे दादा आहेत प्रसाद लाड यांच्या त्या खाजगी विमानाची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी काही भाजपच्या लोकांनी याबाबत त्यांना विचारणा देखील केली की हे काय आहे म्हणून. मग त्यांनी सांगितलं की नाही, मी ते फोटो आता खात्यावरून माझ्या ज्या सोशल मीडियाच्या खात्यावरून ते काढून टाकलेले आहेत. त्यामुळं कुठंतरी ते ताई दादा थोडेसे कुठंतरी वेगळे बाजूला जरी असतील तरी हे नव्याने जे राजकारणामध्ये ताई आणि दादा म्हणून जे पुढे आलेले आहेत यांची देखील आज या ठिकाणी चर्चा झाल्याची बघायला मिळाली. आणि दुसरं असं की सत्ताधारी पक्षाचे लोक खाजगी विमानाने या ठिकाणी दाखल होत असतानाच विरोधी पक्षातील जे आहेत म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे असतील, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे असतील, ते देखील आपल्या खाजगी विमानाने आपल्या म्हणजे त्यांच्या सेवेत असलेल्या खाजगी विमानाने ते देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर चर्चा होत असताना, टीका होत असताना विरोधक देखील तशाच खाजगी विमानाने या ठिकाणी दाखल झाल्यामुळं कुठंतरी चर्चा वेगळ्या अनुषंगाने कुठंतरी वेगळ्या बाजूला जाताना दिसते. कारण विरोधी पक्षाला या बाबतीत कठोर बोलता आलं असतं, हा विषय लावून धरता आला असता. मात्र ते बोलत असतानाच सत्ताधारी मात्र देखील त्यांच्यावर बोट ठेवत आहेत. त्यामुळं हा मुद्दा खरं तर एक वेगळ्या पद्धतीने याच्यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळं या राजकारणातील ताईमुळं दादा अडचणीत आलेत आणि हे दोघं जण आणि पक्ष अडचणीत आणता आला असता. मात्र विरोधी पक्षाचे लोक देखील या ठिकाणी येताना खाजगी विमानाचा वापर करत असल्यामुळं कुठंतरी हा विषय बाजूला पडतो की काय, यावर पाहिजे तशी चर्चा होत नाही का काय, असं देखील वाटतंय. धन्यवाद.